हे एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आय होप सगळे मस्त आणि मजेत असणार. सो आज आहे वटपौर्णिमा आणि मी आवरायला घेतलं आहे. बऱ्याच दिवसांनंतर ना मी आज ब्लॉग स्टार्ट करते, कारण माझे बरेच मध्ये काय काय होऊन गेला आणि माझी तब्येत पण बरी नव्हती. तुम्हाला आवाजावरून कळत असेल, तरी पण आज खूप छान आहे आवाज. नाही तर 2 दिवस अजिबात आवाजही निघत नव्हता, घसा पण खूप जास्त दुखत होता. सो आज बरं आहे. म्हटलं चला आता वटपौर्णिमेची पूजा करायला जाणारच, तर म्हटलं मस्तपैकी छान छान आवरून घेते आणि ब्लॉग स्टार्ट करते. सो आता इकडं सगळा पसारा बघताय. मागे साडी वगैरे काढली आहे घालायला, माझ्या लग्नाच्या वेळेची साडी आहे. सो मी आता आवरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला माझा फुल लुक दाखवते. सो आता फायनली सगळं काही आवरलं आहे. इकडे मी मस्तपैकी साडी घातली. तर दोन्ही पिल्ला पण आवरून झाले त्यांचे, त्यांना पण घेऊन जाणार आहे. कोण कोण येणार आहे? कुठे जायचे? जय बाप्पा करायला जायचे आपल्याला. ओके. आणि रात्री मेहंदी नव्हती काढली, सो असा थोडासा जुगाड केलाय मेहंदीचा. सो चला आता खाली गेले की माझा पूर्ण लुक दाखवते तुम्हाला. सो आता आमच्या दोघींचं पण आवरून झालंय मस्तपैकी. ही माझी छोटी जाऊबाई कशा दिसतोय. सो चला आता पटपट खाली जातो आणि त्यानंतर मग बोलते. सो आता खाली आलोय आणि इकडे शर्विल बघा, खाली आल्याबरोबर ह्यांचं खेळायचं काम चालू होतं. चालू तर अशा प्रकारे सगळं काही पूजा वगैरे आवरून घेतली. त्यानंतर मग याने एकमेकींना हळदी कुंकू दिलं. सो हिच्या गळ्यामध्ये मी ना इकडे ते मणी बांधतात, तर ते बांधत होते. आणि मग सगळ्यात शेवटी येतं ते आपलं फोटोशूट आणि व्हिडिओज वगैरे. तर तसं तर व्हिडिओ स्टार्टिंगलाच काढायला चालू केलं होतं, पण फोटोज वगैरे घेतले मग त्यानंतर थोडेफार. आणि छानपैकी या ज्या आहेत त्या एक छोटी मुलगी आहे, बाळांसोबत खेळते. सो तिची मम्मी आहे, त्यांच्यासोबत पण माझी नव्यानेच ओळख झालेली आहे. सो त्या पण होत्या आमच्यासोबत. त्यानंतर एक ताई होती जिला आमची ओटी भरायची होती. सो ते करत असताना ती पाया पडायचं चालू होतं तिचं. पण या दिवसांमध्ये मग त्या मावशी सांगत होत्या की या दिवशी कोणी लहान असू देत मोठे असू देत सगळ्यांनी एकमेकांच्या पाया वगैरे पडायचं असतं. सो मग ते करत होते. त्यानंतर मग काकूंनीसुद्धा ओटी भरून घेतली. त्यानंतर मग काकूसुद्धा पाया पडत होते आणि ते आम्हाला बरोबर वाटत नव्हतं. सो आम्ही पण त्यांच्या पाया पडून घेतलं. आणि अशा प्रकारे आमचं ना मस्तपैकी वटपौर्णिमेचं सेलिब्रेशन झालं. त्यानंतर शेजारच्या मंदिरात गेलो आणि आमची सगळं पूजा आणि जे काय चालू होतं, तर तेवढ्या वेळामध्ये ना बाळांचं इतकं जास्त खेळणं चालू होतं. माती दगड वगैरे सगळं काही त्यांनी खेळून घेतलेलं आहे. त्यानंतर मग आम्ही नेहमीप्रमाणेच आपण जे काही व्हिडिओज वगैरे काढत असतो तसे थोडे व्हिडिओज वगैरे घेतले. आणि मंदिरात गेल्यावरती घंटा वाजवायची शर्वीला खूप जास्त आवड आहे. सो मग तो ते त्याच्या काकांकडून पूर्ण करून घेत होता. कट टू डे 2. आज भरपूर पाऊस आहे. काल अक्षरशः म्हणजे ना अजिबात पाऊस नाही पडला. थोडासा संध्याकाळच्या टायमिंगला वगैरे नाही का, रात्रीचाच पडत होता 2-3 दिवस. संध्याकाळी 6:30-7 नंतर पाऊस पडत होता. पण आज असं आहे की दिवसभर पाऊस पडतो आणि आत्ता पण बाहेर भरपूर पाऊस चालू आहे. सो घरामध्ये दोघांना पण पॅक केले आणि दोघांचा मस्त मागे धिंगाणा चालू झाला आहे खेळायचा. सगळे उशा वगैरे खाली घेतल्यात, ते तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते. तर त्या दिवशीची वटपौर्णिमेची पूजा खूप छान झाली. त्यानंतर घरी आले आणि मस्तपैकी जेवण वगैरे बनवलं. संध्याकाळी सिंपल असा मेन्यू होता, वरण भात भाजी चपातीचा आणि खीर करायची होती. पण अहो काही खीर खात नाहीत, सो त्यामुळं म्हटलं मग ते गोड खात नाही, मी पण गोड खाणं कमी केलं. त्यामुळं खीर वगैरे काय बनवली नाही, पण जे काय असं नॉर्मली जेवण असतं आपण तर ते जेवण वगैरे केलं. आणि लकीली काल त्या दिवशी म्हणजे ना म्हणजे अजूनही तब्येत बरी नाही, अजूनही बरं वाटत नाही आहे. सो थोडंफार आहे. आणि एक औषध आणलं आहे त्यांनी खोकल्याचं, खूप छान औषध आहे, त्याच्यात बराचसा फरक पडला आहे मला. सो आता तेच कंटिन्यू करते, बाकी वाटून जाईल बरं. आणि शौर्याची तब्येत मेन म्हणजे काल ज्या दिवशी वटपौर्णिमेवरनं आलो घरी त्याला थोडासा ताप आला. परत कालसुद्धा संध्याकाळी थोडासा ताप आला होता. सो मग त्याला थोडासा ताप आहे, पण त्याला औषध दिलं की बरं वाटून जाते. जर नाहीच राहिलं तर मग आज संध्याकाळपर्यंत त्याला क्लिनिकमध्ये घेऊनच जावं लागेल. आणि ह्या पोरांनी बघा काय केलं.
यांच्याकडे थोडं जरी लक्ष दिलं नाही ना तर हे असं काम असतं. काय करतोय हे? इकडे का आणलंस? का आणलंस इकडे सांग मला, का आणलंय? आ फटके देऊ पळाला. आता हे यांचं असंच काम चालू असणार. तर मी आता काय करणार आहे, त्या दोघांना पण आहे ना हॉलचं तर डोअर बंद केलेलं आहे, गॅलरीमध्ये जाऊ देत नाही कारण पाऊस चालू आहे, हवा सुद्धा खूप जास्त थंड आहे. त्याच्यात निमित्तच लागतं त्यांना की थोडंसं सर्दी वगैरे व्हायला. सो त्यामुळे मग म्हटलं चला आता जे काय असेल ते आजचा व्लॉग इथून पुढे जो काय असेल तर तो शूट करते आणि हा व्लॉग मेन म्हणजे कंप्लीट करते. कारण वटपौर्णिमेला एक कालचा दिवस होऊन गेला आहे. सो आज पण व्लॉग टाकायला हवा होता पण तो काही मला जमलंच नाही नंतर शूट करायला कारण त्याला थोडासा ताप आला होता. सो मग मी त्याच गोंधळात त्यानंतर स्वयंपाक असे सगळे गोंधळ झाला होता. सो चला आता अजून पण बघा अजून उषा घेऊन यायचं काम चाललं. आणि तुझी पॅन्ट कुठे आहे? पॅन्ट कुठे आहे? ओ काय दादा आहे? चल दादा पोएम बोल. जॉनी जॉनी बोल. जॉनी जॉनी दादा बोल. ह्या दोन्ही पिल्लांचं तर खेळायचं काम चालू आहे. सो बघू आता संध्याकाळी जे काय रुटीन असेल तर ते शेअर करते. आणि जॉनी 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 बोलून दाखव ना एकदा. मग मी तुला खाऊ देणार नाही का? खाऊ हवाय ना? बोलतो जॉनी जॉनी. यस पापा. नो पापा. सो असंच आमचं पोएम बोलत बोलत हे असं खेळणं वगैरे चालूच असतं. सो चला या दोघांना खेळून देते आणि तुम्ही इथून पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघा. जे काही दिवसभरात घडेल ते तुम्हाला मी पुढे दाखवते. आणि तुम्हाला पाऊस दाखवते किती जोरात पडतोय आणि काय भारी पाऊस पडतोय. सो आता पावसाळ्याला सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. मागे 2 दिवस पडायचा पण अगदीच दिवसभर पाऊस असा नसायचा, फक्त संध्याकाळी पडायचा. पण आत्ता खूप छान पाऊस चालू झालेला आहे. असं बाहेर यायचं आणि त्या गॅलरीमधून पाऊस बघत बसायचा. हवा खूप जास्त असते त्यामुळे मग मला त्यांना बाहेर आणूसं वाटत नाही. त्यामुळे मी दरवाजा बंदच ठेवला. असं 2 मिनटं मी फक्त दरवाजा खोलला तर ही दोन्ही पिल्लं बाहेर गेली. डिरेक्टली संध्याकाळ. तर आत्ता ना अजून पण जसं दुपारी पाऊस पडत होता ना तसाच पाऊस कंटिन्यू. मी मस्तपैकी दोघांना झोपवलं होतं पण हे बघा पाऊस काय जोरात पाऊस पडतोय. आणि नीरज येतोय. बाळांचे जे काही डॉक्युमेंट्स होते तर ते घेऊन यायचे त्याला. थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झाली होती सो ते तिकडं करायला दिले होते. तर ते घेऊन येतोय. आणि ह्या दोन्ही पिल्लांची मस्त झोप झाली आहे. छानपैकी बसलेत दोघं जण. शरू से हाय. हाय तू कर ना. आणि कोण येते आपल्याकडे आता? मामा येतोय. आणि काय घेऊन येणार आहे मामा? केक आणि काय सोया स्टिक. आमची खाऊची लिस्ट आधीच तयार असते मामा येणारे म्हटल्यावरती. सो त्यांनी त्याला सांगायला सांगितलं की केक आणि सोया स्टिक्स आणायचे म्हणून. सो आता तो येईल थोड्याच वेळात. तर त्याला म्हटलं आता बघू काहीतरी बनवते खाण्याला. आणि आहोंची पण यायची वेळ झाली. सो मग त्यांना पण नाश्त्यामध्ये काहीतरी लागेल. मग असं ठरवते की उपीट बनवते. सो आता सगळी प्रिपरेशन करून ठेवते. मग तो आला की गरमागरमच खायला. ओके कोण आलं कोण आलं कोण आलं अय्या. बाहेर तिथं लावून ठेव बाळा त्या ह्याला त्या. अरे उघडते काय तशी नको ठेवूस. कोण आलं शरू? कोण आलं? शेवड्या. ए शेवडे कोण आहे? मामा येतील थोड्या वेळाने. घे बाबा त्याला पण घे. भोंग्या भोंग्या केक 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 केक
देऊ. काय आणलंय? कोणी आणला? मामाने आणलाय. ओके. ए तुला टी शर्ट कोणी आणलं दादू? टी शर्ट कोणी आणलं नवीन? कोणी आणलं टी शर्ट? कुठे तुझं टी शर्ट दाखव ना मला. अय पोंग्या सोड. टी शर्ट दाखव. टी शर्ट शौर्या. मामाचा फोन देऊन टाक. चल मामा चाललाय. मामा बाय कर. बाय कर मामाला. बाय कर. बाय बाय. इकडे फोन आण. चल फोन. ए बाद झालं. चल फ्लॅश वाला. ए फोन दे. चल नाटक बघ. नाटक कसे खेळते मामा सोबत. ए फोन दे ना बच्चा. काय झालं? काय रडतोय? काय झालं बाबू? मामा गेला. रडतोय. नीरज आताच गेलाय आणि दोघं काय झालं एवढे जास्त रडतात आहे ना. ती बासरी बस. काय झालं बाबुडी? थांब आपण मामाला बोलू. ओके मामाला बोलू आपण. मामाला फोन करूयात. ओके ये म्हणून. हा येतोय मामा. आता खाऊ घेऊन येतोय आपल्याला. ओके मामा कुठे गेला? दे आवाज दे त्याला. आवाज दे मामाला. मामा बोल. ओ ग बाई माझी बाळ. हे खोटं खोटं रडते. हा बाळ. हे बाळ खोटं खोटं रडते. ओ ग माझी सोना. येते मामा. चल मला का त्रास देते? तुला पण झालं. ओके डन. चला हाय करा. इथं हाय करा. बाय करतोय. मामा कुठे गेला सांग? बूर. ट्रेन मध्ये गेला मामा. कुठे गेला? ट्रेन मध्ये गेला. तुला नाही नेलं मामानी? ओ गॉड. त्याला ओरड. त्याला ओरड. मामाला ओरड. ओरड मामाला. ए मामा. कसं बोलणार? ए मामा. मामाचं नाव काय आपल्या? नीरज. कुची कुची कू. कशा रे? कुची कुची कू. कशा कुची कुची कू. तर मग अशी नीरज गेला आणि दोन्ही पिल्लांनी एवढा जास्त रडून धिंगाणा घातला ना की त्यांना अजिबात मामाला जाऊ द्यायचं नव्हतं. जसं रिक्षा खाली आला तसा एवढे जास्त ओरडायला लागले दोघं पण. एकतर आधीच रिक्षा प्यारी आहे आणि त्याच्यामध्ये मामा पण प्यारा झाला होता. त्याच्यासोबत खूप जास्त खेळले धिंगाणा. शौर्यन तर त्याला अजिबात सोडला नाही जाईपर्यंत. नुसता त्याच्या अंगावर खेळत होता. सो त्या दोघांना पण अजिबात जाऊ द्यायचं नव्हतं त्याला आणि त्याला पण थांबणं शक्य नव्हतं. सो मग तो गेला. लेट गेला. जेवण वगैरे केलं. त्याच्यासाठी पनीर वगैरे बनवलं होतं. जेवला आणि त्यानंतर तो गेला. सो त्यानंतर मग बाळा पण थोडा वेळ रडले आणि मग नंतर लागले खेळायला ते. सो त्यांना पण चारून वगैरे घेतलं जेवण आणि आत्ता ऑलमोस्ट 11:30 होऊन गेले ते. माझं थोडंफार आवरायचं बाकी होतं. सो बाळा तोपर्यंत झोपवलं त्यांना आणि शौर्याला औषध वगैरे देऊन झोपवलं कारण थोडासा खोकत होता. सो मग त्याला ते औषध वगैरे देऊन झोपवलं आहे आणि म्हटलं चला आता ब्लॉग एंड करते. आणि आजच्या ब्लॉगमध्ये ना आमचं वटपौर्णिमेचं जे काही सेलिब्रेशन होतं ते आणि माझं नंतरचं डेली रुटीन काय थोडंफार होतं सो ते दाखवले. तर ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघताय तर सो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.